हॅलो. सुरुवात होते. सर्वेश टू संकेश. आजच्या दिवसातील हा 5वा सामना. अजूनही 2 सामने या खेळपट्टीवर खेळायचे आहेत आणि सामन्याला सुरुवात होते. सर्वेश टू संकेश. अंपायर्स शुभम मुरकर आणि शुभम नागवेकर यांचा मॅच स्टार्टचा इशारा होतोय. पार्थ 11 वर्सेस मानिक 11. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलेला शॉट. नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू जातोय. 2 धावा वसूल केल्यात आणि या 2 धावावर संघाचा श्री गणेशा होतोय आणि चांगल्या प्रकारे सुरुवात झाली. यानंतरचं समालोचन करायला मी विनंती करतो प्रतीक कांबळे यांच्याकडे. धारदार आवाज. थँक्यू रघुदादा. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पार्थ 11 आणि माणिक 11 या संघाच्या दरम्यान चालू असलेला सामना. चांगले क्षेत्ररक्षक सचिन दादा यांच्या माध्यमातून 1 धावेवरती समाधान मानावे लागेल. एका धावेच्या धावसंख्येने धावसंख्या पुढे सरसावली. 3 या धावसंख्येवरती पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. माणिक 11 संघ टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आणि आमंत्रित केलं पार्थ 11 या संघाला. हॅलो. या गावचे नामांकित मेस्त्री संतोष मेस्त्री यांच्याकडून या टुर्नामेंटसाठी 551 रुपयाची देणगी आलेली आहे. या गावचे नामांकित मेस्त्री संतोष मेस्त्री यांच्याकडून 551 रुपयाची देणगी आली आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. ऑल कुरतडे क्रिकेट क्लब आभारी आहोत. धन्यवाद. पुन्हा एकदा थोडेसे क्षेत्ररक्षण मध्ये बदल करता येईल. आपण पाहतोय पार्थ 11 संघ सातत्याने चांगली गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये सर्वेश यांनी केली होती. यावेळी राहुल अचूक टप्प्याचा चेंडू भिरकावून जरूर दिला. क्षेत्ररक्षक तिथे स्वप्नील. चांगला जेल टिपला आणि फलंदाज राहुल बॅक टू द पवेलियन. पकडलाय झेल आणि संपलाय राहुल चा खेळ. चांगली गोलंदाजी. सर्वेशचा अचूक टप्प्याचा चेंडू टाकला होता. भिरकावून जरूर दिला होता आणि चांगला झेल तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक राजा गोविलकर यांच्या माध्यमातून आणि तंबूच्या रस्त्याला परतवलाय. यावेळी सर राहुल याला एक आयकॉन खेळाडू आयडॉल खेळाडू या पंचक्रोशीतील आणि राहुल याला मागे परतावं लागतंय. पहिला धक्का बसलाय माणिक 11 या संघाला. पहिल्या षटकामध्ये राहुलला मागे परतावलाय. नवीन फलंदाज दाखलो रोहित भाटकर नवीन फलंदाज मैदानावरती. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल संकेश. तर स्ट्रायकिंग एंडला रोहित असेल. गोलंदाजीचा भार पार्थ 11 या संघाकडून आपण पाहतोय सर्वेश याला. लोटेश्वर डिग्वी या संघाकडून खेळता वेळी पाहायला गेलाय सर्वेश याला सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये. तो सर्वेश कोथळे प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय सचिन दादा पुटक यांच्या संघामध्ये ओपनिंग गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी सर्वेश याने करतोय आपल्या संघासाठी. राहुलला तांबूचा रस्ता दाखवलाय. त्यानंतर थोडेसे क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा बदल केला जाईल पार्थ 11 संघाकडून. अंकित घोडगे आपण आयकॉन खेळाडू क्षेत्ररक्षण सजवतायत आपल्या संघाचं. एक शांत विनिमय खेळाडू म्हणून ज्याची ओळख या पंचक्रोशीमध्ये अंकित घोडगे. एखाद्या खेळाडूकडून चूक झाली तरी त्याला समजून घेणं असा एक खेळाडू म्हणजे अंकित घोडगे या पंचक्रोशीमधील. तो आपल्याला यष्टी रक्षकाची कामगिरी बजावताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा सर्वेश ऑन बॉलिंग. यावेळीच खोलवर टप्प्याचा चेंडू भिरकावून धरून दिलाय राजा गोविलकर क्षेत्ररक्षक तिथे आणि इथे मात्र थोडासा झेल निसटलाय. थोडासा सूर्याचा किरण आपल्या नैसर्गिक अडथळा निर्माण झाली आणि झेल निसटला गेला राजा गोविलकर यांच्याकडून. प्रतीक थोडासा विचार केला या टुर्नामेंटसाठी जे खेळाडू आलेले आहेत आपल्या गावचेच खेळाडू आहेत सगळे.
परंतु कोणी मुंबईवरून आलेलं आहे, कोणी पुण्यावरून आलेलं आहे, कोणी नाईट ड्युटी करून आलेलं आहे, असे आपले सगळे खेळाडू आहेत. पण क्रिकेटचा त्यांचं जे वेळ आहे ते पाहायला मिळतंय. एवढ्या दुरून काही जण आलेले आहेत, परंतु आपल्याला क्रिकेटचे वेळ हे पाहायला मिळते. पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. नक्कीच शिक्षण, प्रपंच, काम धंदा असू दे, नोकरी धंदा असू दे, आपलं सर्व सांभाळून स्वतःची फॅमिली सांभाळून इथे एक गावासाठी आपल्या संघासाठी एक योगदान देणं म्हणजे ही क्रिकेटवरचे प्रेम आहे मित्रांनो. आणि हे प्रेम सातत्याने आणि इथे मात्र काय घडतं, इथे फलंदाज संकेशला मागं परतावं लागेल. बॅक टू द पवेलियन रनआउटच्या स्वरूपात चांगलीपैकी केली राजा गोविलकर याने आणि फलंदाज संकेश बॅक टू द पवेलियन. डीजी मोठे मोहरे टिपलेत, दोन मोठे मोहरे टिपलेत. कारण की जे हुकमी होते या माणिक इलेव्हन या संघाचे, दोन्ही मोठी मोहरे हे खराब शॉट सिलेक्शन आणि खराब कॉलिंग याच्यामध्ये दोन्ही पण मोहरे हे आउट झालेले आहेत. आता मात्र स्वतः संघमालक कोणाला ही जबाबदारी देत आहेत? जितू भाटकर, जितेंद्र भाटकर. चांगल्या प्रकारे सुरुवात म्हणता येईल. थोडंसं जीवदान मिळालं होतं, परंतु रनआउट्स मध्ये या खेळाडूला माघारी परतावं लागले. आमचे मित्र वेदांत आंग्रे इथे हजर झालेले आहेत. कमिटीच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. खास पुण्यावरून ते हजर झालेले आहेत. स्वतः संघमालक आहेत MD बॉईज या संघाचे. पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. आणि इथे मात्र जबरदस्त चेंडू, ओरपी चेंडू होता, फसवा चेंडू होता, समजू शकले नाहीत. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. धाव संख्या झाले 6. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम इथे या कुर्तडे प्रीमियर लीगच्या माध्यमातून दाखल झाली आहे आणि लाईव्ह टेलिकास्ट प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचवलं जात आहे. आदरणीय सोनमताई चव्हाण आणि गिरीजी कोचरेकर सर यांच्या माध्यमातून ही संपूर्ण टीम आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये tenniscricket.in च्या माध्यमातून आम्हाला प्रत्येकाच्या घरोघरी ही स्पर्धा पोहोचवली जाते. आणि कॅमेरामॅन सोपवान आणि सागर हे आमचे ऑपरेटर आहे. आणि तसेच स्कोररची भूमिका आजच्या दिवसातील पार पडतात आमचे ऋतिकजी पवार सर. तसेच कॉमेंटेटर रघुनाथ पालवकर आणि आमच्या व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आमचे पंडित दादा भाटकर असतील आणि विद्याधर पवार आणि एक उघडता सितारा म्हणजे कुर्तडे गावचा ऋषिकेश शिंदे. ग्राउंडची पूर्ण भूमिका चांगल्या प्रकारे पार पडता वेळी आपण त्यांना पाहिलंय. आता मात्र बॉलिंग मार्क वरती आलाय तो आयकॉन खेळाडू अंकित घोडगे. सुंदर चेंडू आणि इथे मात्र पुन्हा एकदा तुतू मैमय होताना आणि निर्धाव चेंडू जातोय. अतिशय महत्वाचा सामना आहे. दुपारचं सत्र आहे. थोडासा वाऱ्याचा वेग हा थांबलेला आहे हे पाहायला मिळतंय. आता मात्र फलंदाजांना थोडासा जोर लावायला लागणार आहे. इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू. एक धाव तर पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहायचंय, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल पार्थ 11 या खेळाडूंचा. आणि सुंदर गोलंदाजी आयकॉन खेळाडू अंकित घोडगे. नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवरती. आता दुसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगती पथावर चालू आहे. अजूनही 4 चेंडू शेष असतील. धावसंख्या 7 या धावसंख्येवरती. 2 गडी जरूर गमावले गेले. आता माणिक इलेव्हन संघावर थोडासा दबाव निर्माण जरूर झाला. आता मात्र रोहित आणि जितेंद्र आपण पाहतोय सिंगल टेबलला जास्त कन्वर्ट केलं जात आहे. इथे मात्र चोरटी धाव घेतली जाते. दुसरी धाव पूर्ण केली आहे आणि 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या आता पुढे सरसावली 9 या धावसंख्येवरती. कारण एक जो दबाव होता तो माणिक इलेव्हन या संघावरती निर्माण झालाय. पहिले 2 विकेट पहिल्या षटकामध्ये गमावले गेले आहेत. त्यानंतरचा हा दबाव आता आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबल जमवणं आता गरजेचं आहे कारण आपल्या विकेट जरूर चांगले फलंदाज गमावले गेले आहेत
आणि ते करणं रोहित आपलं कामगिरी चांगली बजावत आहे. पुन्हा एकदा अचूक टप्प्याचा चेंडू भिरकावून जरूर दिला. एक धावा पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर असेल परंतु ओव्हरथ्रो झाला. इथे मात्र रनआउटचा चान्स. इथे मात्र काय घडतंय काय बिघडतंय. जितेंद्र बॅक टू द पवेलियन. खराब Busy. कॉलिंग म्हणावी लागेल. बिझी. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आमिर बनबे नवीन खेळाडू. जितेंद्रला मागं परतावं लागलं. थोडंसं धावचित झाला इथे जितेंद्र. मिसस्टँडिंग झालं रोहित आणि जितेंद्रच्यात. आणि फलंदाज जितेंद्र थोडंसं मागं परतावं लागलं. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आमिर बनबे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अंकित खोडके ऑलराऊंडर खेळाडू अष्टपैलू खेळाडू म्हणून पहिला चेंडू फेस करत असताना थोडासा अडथळा निर्माण झाला आणि धाव चेंडू जिथून जरूर सांगता झाले. चांगली गोलंदाजी अंकित गोडगे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मॅन फ्रॉम सोमेश्वर. सोमेश्वर गावातून आज कुर्तडी प्रीमियर लीग पर्यंत हा प्रवास अत्यंत सुरळीत झालाय. परंतु इथून प्रवास पुढे कसा आहे. फुल टॉस चेंडू बॅटची कडा घेऊन गेले. चेंडू पॉईंटच्या रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धावा तिथून पूर्ण केले. क्षेत्ररक्षक फेकी करेपर्यंत एक धाव पूर्ण केली. एका धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 12 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. ते 11 धावा. सॉरी थोडंसं इथे मिसस्टँडिंग झालंय. 11 धावा झाले. नवीन गोलंदाज स्वप्नील आलाय. राजा गोलंदाजी ट्रॅकवर. मी योगीजी बनबे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. सकाळपासून ते इथे व्यासपीठावरती स्थानापन्न झालेले आहेत. त्यांनी खुर्ची काही सोडलेली नाहीये. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. आता मात्र राजा सामना करेल. तो मात्र आमिर बनबे. वरचीवाडी. इथे मात्र स्लोवर चेंडू होता. समजू शकला नाही आमिर. आता मात्र थोडीफार तुम्हाला हाणामारी करावी लागेल कारण की नक्कीच महत्वाची मॅच आहे. चांगलीच गोलंदाजी राजे याची पहिल्या सामन्यामध्ये पण चांगली. यावेळीच अचूक टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडूला सरळ पाठवून दिलाय. बाउंड्री लाईनच्या मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा रेखा पार षटकार. जबरदस्त हिट आमिर बनबे यांच्याकडून. एक नावाजलेला खेळाडू आहे. पुणे येथे नोकरी निमित्ताने वास्तव्यास असतो. एक जबरदस्त फलंदाजी. बघूया कशा प्रकारे कमबॅक करेल राजा. पुन्हा एकदा चांगला शॉट कव्हरच्या दिशेने. स्वतः संघ मालक बॉलच्या मागे सचिन फुटक आणि एका धावेवर संतुष्ट म्हणावे लागेल. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो रोहित. राजा गोविलकर रत्नागिरी पोलीस दलामध्ये कार्यरत. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. राजा गोविलकर ऑन बॉलिंग मार राईट मध्ये विकेट. यावेळी तर रोहितसाठी अचूक टप्प्यात चेंडू टाकला होता. रोहितला काहीच चेंडू समजला नाही. इथे थोडीशी मिसफिल्ड होते. पॉईंटचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला होता परंतु थोडीशी मिसफिल्ड झाली होती आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला.
आणि धावसंख्या पुढे सरसावली 20 या धावसंख्येवरती. आता 3 विकेट गमावले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. तिसरा ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. स्वप्नील गोविलकर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. त्यांना पार्थ 11 संघाचं प्रतिनिधित्व करता वेळी यावेळीच चांगल्या रीतीने टोलवलं चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पोहोचेल, फेकी करेल तोपर्यंत तिथे 2 धावा कंप्लीट केली आहे. 2 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या पुढे सरसावली 22 या धावसंख्येवरती. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रोहितला पाहतोय आपण सर्व. यावेळेस स्क्वेअर लेगला चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक फेकी करतोय. त्यापूर्वी एकदा पूर्ण केली आहे आणि एका धावेवरती इथे समाधान मानावे लागेल. एका धावेने तिसऱ्या ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पोहोचते जाऊन 23 या धावसंख्येवरती 3 गडीच्या मोबदल्यामध्ये. या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य म्हणजे कुरतडे प्रीमियर लीग ही या गावची स्पर्धा आहे आणि या गावामध्ये 12 वाड्या आहेत आणि या 12 वाड्यातल्या सगळ्या वाड्यातील जे दानशूर व्यक्तिमत्व जे प्रत्येक वाड्यांमध्ये लाभलेले आहेत त्या सगळ्यांचं आम्हाला सहकार्य मिळत असतं आणि त्याच्यामुळेच ही स्पर्धा कुठेतरी ही यशस्वी होते हे पाहायला मिळते. त्याच्यामुळे या 12 वाड्यातील सगळ्या या नामांकित व्यक्तींचं, दानशूर व्यक्तींचं आणि सगळ्या गावकरी मंडळींचं, पुणेकर मंडळींचं आणि मुंबईकर मंडळींचं खूप खूप कौतुक करावं तेवढं कमी आहे. आम्ही ऑल कुरतडे क्रिकेट क्लब या सगळ्यांचे खूप खूप आभारी आहोत कारण त्यांच्या सपोर्टशिवाय ही स्पर्धा होणे अशक्य आहे एवढंच म्हणेन. त्याचमुळे या गावाची एकी आपल्याला इथे पाहायला मिळते. आज ह्या गावातील एक खेळाडू मुंबई, पुणे किंवा बाहेरगावी असंख्य खेळाडू आहेत परंतु या टुर्नामेंटसाठी ते 4 दिवस रजा काढून इथे उपलब्ध झालेले आहेत. या सगळ्यांचं इथे कौतुक करावं तेवढं कमी आहे. नक्कीच. आणि युट्यूबच्या टेलिकास्टच्या माध्यमातून जे घरोघरी प्रेक्षक आहे त्यांचे सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो या कुरतडे प्रीमियर लीगच्या वतीने. आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अंकित गोडगे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23 या धावसंख्येवरती. माणिक 11 संघ आपण पाहतोय आणि यावेळी अलंद कार्पेट चेंडू खेळला गेला. 1 धाव कंप्लीट केली आहे. एका धावेच्या मोबदल्याने धावसंख्या पुढे सरसावेल 24 या धावसंख्येवरती. 3 गडी बाद. आतापर्यंत माणिक 11 संघाने 3 गडी गमावली गेले. धावसंख्या 24 या धावसंख्येवरती. आमिर बनबे अजून स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. एक उकमी इखा या माणिक 11 या संघाचा यावेळी शॉर्टआर्म पुल केलाय. क्षेत्ररक्षक स्वप्नील अग्रे तिथे पोहोचतील का? नक्की तिथे अंकित घोडगे फॉलोथ्रू मध्ये आले. स्वतःहून चेंडू गॅदर केलाय आणि त्यापूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेच्या मोबदल्यात धावसंख्या जाऊन पोहोचल्या 26 या धावसंख्येवरती. आता यानंतर होणारा सामना संघर्ष युवा प्रतिष्ठान आणि VH चॅलेंजर या दोन. यावेळीच काय फलंदाज आमिर बनबे बॅक टू द पवेलियन. चांगली की विकेट कीपिंग पाहायला मिळाली. थँक्यू डीजे. मित्रांनो 40व्या वर्षाच्या पुढे हा विकेट कीपर मंगेश तरळ एक जबरदस्त विकेट कीपिंग पाहायला मिळते. त्याने आपल्या तरुणपणात एक नाव कमवलेलं आहे आणि आता 40 नंतर सुद्धा हा खेळाडू काय नजर आहे चेंडूवरती विकेट कीपिंग करतोय. खरोखर या मंगेश तरळ याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. नक्कीच. यानंतर होणारा सामना संघर्ष युवा प्रतिष्ठान वर्सेस VH चॅलेंजर या दोन संघांच्या दरम्यान एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. संपूर्ण KPL मधली एक सर्वात मोठी लढत पाहायला विसरू नका. आता लगेचच यानंतर मॅच संघर्ष युवा प्रतिष्ठान आणि VH
चॅलेंजर हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्वांच्या नक्कीच प्रतीक त्यांना पहिला पुकार दिला जातोय. सिद्धांत पवार, अनिकेत कांबळे, गुड्डू म्हणजे स्मितेश बोरकर, साईवीर यांसारखे जबरदस्त असे खेळाडू या पुढच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक हाय व्होल्टेज सामना, कोणीही हा सामना चुकू नका. VS चॅलेंजर्स वर्सेस संघर्ष युवा प्रतिष्ठान. विजय आगरे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. पहिल्या चेंडूवरती चांगल्या प्रकारे इथे मात्र रनआउटचा चान्स होतोय, परंतु खराब इथे थ्रो म्हणता येईल आणि याच्यामध्ये चोरटी धाव, 2 धावा वसूल केलेत विजय आगरे याने. अशा प्रकारे धाव संख्या झाले 28. 28 धावा. अजूनही 2 चेंडू शेष असतील. चौथ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. यानंतर होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघाच्या कर्णधारांना पहिला पुकार दिला गेलाय टॉस साठी. तर यावेळी झेलची शक्यता आहे. विकेट किपर मंगेश दादा धावले होते चेंडू खाली. इथे 2-3 धावा मला वाटतं कंप्लीट केले आहे. सर 3 धावा आहे ना? 3 धावा कंप्लीट केले आहे. चौथ्या षटकाचा अंतिम चेंडू शेष. अजूनही 1 चेंडू शेष असेल. धावसंख्या 31 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले आहे 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यानंतर मित्रांनो सर्वांनी लक्षात घ्या, यानंतर होणारा जबरदस्त सामना आपल्या भेटीला येणार आहे. चांगला चेंडू यावेळी अलंद कार्पेट चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू जातोय निर्धाव. चांगली विकेट किपिंग पाहायला मिळाली मंगेश दादा यांच्याकडून आणि चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या तिथेच थांबले. धावसंख्या जाऊन पोहोचले 31 या धावसंख्येवरती 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 ओव्हर समाप्त. डीजे हॅलो हॅलो नक्कीच दीपराज नवीन गोलंदाज दाखल झाले. संघाच्या वतीने अंतिम षटकचा भार इथे दीपराज वरती दिला गेलाय. राईट ग्राउंड विकेट. पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू फिरकावून जर दिलाय. स्वप्नील क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. त्याचपूर्वी एकदा पूर्ण केला. दुसरा धावेचा प्रयत्न जरूर केलाय. थोडासा गोलंदाजाकडून थोडीशी गलती झाली आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय आणि 3 धावा मला वाटतं, परंतु नाही. राजा गोविलकर आली तिथे बॅकअप चांगला आणि इथे मात्र विजयदादा यांचा खेळ होतोय समाप्त. डीजे संघनायकाने मॅन ऑफ द मॅच स्टँडला यायचं आहे. या मॅचचा टॉस ज्येष्ठ समाजसेवक पंकजदादा पवार यांच्या हस्ते होणार आहे. तसेच प्रज्योत कांबळे सुद्धा इथे उपस्थित झाले. यावेळीच बॅटची कडा घेऊन हवेमध्ये खूप काळ चेंडू राहिलाय. झेलची शक्यता होती फॉलो थ्रू मध्ये, परंतु थोडासा दीपराज धडपडला तिथे आणि झेल निसटला अंतिम क्षणी. रोहित आतापर्यंत चांगली गोल फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी. सिंगल डबल धावा जमवल्या गेल्यात आपल्या संघासाठी. कारण पहिल्या जर षटकाचा विचार केला तर राहुलचा विकेट गमावला होता. त्यानंतर जी पारी संभलली गेली ती म्हणजे रोहित याने, आणि रोहित अजूनही मैदानावरती दाखल आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल डबलला कन्वर्ट केलं जात आहे, प्राधान्य दिलं जात आहे आणि आतापर्यंत धावा जाऊन पोहोचल्या आहेत. त्यामध्ये 35 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये माणिकलोणा संघ. यावेळी सुरेख चेंडू टाकला गेला होता. अंकित घोडके थोडीशी बीट झाली पाठीमागे यष्टी रक्षक आणि
एक धाव कंप्लीट केली. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 36 या धावसंख्येवरती 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये अंतिम षटकाचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. अजून 3 चेंडू शेष असतील. अप्रतिम क्लिअरिटी पाहायला मिळते. tenniscricket.in माध्यमातून संपूर्ण टीम आपल्याला इथे आमच्यासोबत जोडली जाते. मी समालोचक प्रतीक कांबळे सर्वांचं सहर्षी स्वागत करतो. यावेळेस काय होतंय, अडथळा निर्माण झाला होता. पंचांचा निर्णय वाईट प्लस 1 धाव, एकूण 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या आणि 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरसावेल 38 या धावसंख्येवरती. माझ्यासोबत साथी स्कोररची भूमिका ऋतिक पवार. यावेळेस अचूक टप्प्याचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न जरूर क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, परंतु 1 धाव. लेग बाईचा इशारा येतोय पंचांचा. 1 धाव, एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या आता 39 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. थोडासा शांत रीतीने चाललेला खेळ असा आपण पाहतोय दोन संघांच्या दरम्यान. पार्थ 11 आणि माणिक 11 संघांच्या दरम्यान. माणिक 11 संघाने टॉस जिंकला होता आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. फेकी करेपर्यंत 2 धावा कंप्लीट केली आहे. 2 धावेच्या माध्यमातून आता 41 या धावसंख्येवरती धावा जाऊन पोहोचले आहे. एक चेंडू शेष असेल या इनिंगचा आपण पाहतोय. आणि अंतिम चेंडू चांगल्या प्रकारे टोलवलाय. चेंडू 1 धाव तर कंप्लीट केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का? नक्कीच इथे थोडस अडथळा निर्माण, रनआउटचा चान्स आणि मात्र रनआउट होतोय. धावसंख्या झाली 42 धावा. 43 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय पार्थ 11 संघासमोर. ओव्हर टू कॉम्बॉक्स टॉस बॉक्स मध्ये जाऊया. आपले 2 संघांच्या दरम्यान टॉस होईल. VH चॅलेंजर आणि संघर्ष युवा प्रतिष्ठान माझ्यासोबत साथी समालोचक जोडले जातील टॉस बॉक्स मध्ये. रघु सर धन्यवाद. धन्यवाद प्रतीक. आणि यानंतरचा हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. VH चॅलेंजर्स वर्सेस संघर्ष युवा प्रतिष्ठान. या मॅचचा टॉसचा मानकरी या गावचे समाजसेवक नेतृत्व पंकजदादा पवार यांना मी इथे व्यासपीठावरती निमंत्रित करतो. VH चॅलेंजर्स आपणाला पहिल्या मॅचच्या वेळी सुद्धा तुमचा प्लेयर इथे हजर होत नव्हता आणि बावा पवार इथे हजर झालेले आहेत. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. तत्पूर्वी पंकजदादा पवार यांनी या मॅनेजमेंट बद्दल, या KPLच्या नेतृत्वाबद्दल त्यांनी 2 शब्द आपले मांडायचे आहेत. प्रथम सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी KPL स्पर्धा अत्यंत उत्साही आणि आनंदी होत आहे. तर मी स्वतः कमिटीच्या वतीने सगळं मॅनेजमेंट कमिटीचं मी पुन्हा स्वागत करतो. आज इथे या ठिकाणी जे पंचवर्षीतील खेळाडू आणि आपल्या गावात खेळाडू अत्यंत प्रोत्साहन करत आहेत. हा इकडे शिक्षण घेणं महत्त्वाचं आहे, कारण ह्याच्या पुढे आपण कुठेतरी उच्चस्तरावर दिलं पाहिजे असं मी तुम्हाला शुभेच्छा देतो. नक्कीच पंकजदादा. आणि पुढच्या मॅचचा टॉस तुमच्या हस्ते होतोय. कोण मागतंय? छाप. आणि संघर्ष युवा प्रतिष्ठान या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आणि राकेश प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. समोर तगडा संघ आहे बावा पवार VH चॅलेंजर्स यांचा. काय स्ट्रॅटर्जी असेल? दोघांचेही मॅच ही बघण्यासारखी आहे. काय स्ट्रॅटर्जी असेल? नक्कीच जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करणार. सिद्धांत पवार, तुम्हाला सुद्धा एक चॅलेंज आहे. समोर
तुमचा सुद्धा एक तगडा संघ आहे. अनिकेत कांबळे, राकेश कानडे यांसारखे जबरदस्त असते खेळाडू तुमच्या समोर विरोधात असणार आहेत. तुमची काय स्ट्रॅटर्जी असेल? नाही, आम्हाला पण क्षेत्ररक्षणच करायचं होतं आणि त्याप्रमाणे टॉस पण झाला आणि त्यांनी बॅटिंग घेतली आणि आमच्याकडे पण बॅटिंग लँक त्याप्रमाणे चांगली आहे, त्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षणच घेणार होतो आणि तेच आम्हाला मिळालं. नक्कीच हेच उत्तर अपेक्षित होतं आणि दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट आणि हा सामना पाहायला विसरू नका. धन्यवाद. चला लवकर लवकर जर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. माणिक 11 संघ अजून 2 सामने खेळवायचे आहेत आपल्याला. विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तर यानंतर होणारा सामना VH चॅलेंजर आणि संघर्ष युवा प्रतिष्ठान. नाणेफेकीचा कौल हा संघर्ष युवा प्रतिष्ठान यांच्याकडे लागला आणि प्रथमतः स्वीकारली आहे फलंदाजी डीजे. तर लगेचच मॅच चालू होते. आपण पाहतोय हा सामना पार्थ 11 विपक्षी असतील माणिक 11 या संघाच्या दरम्यान चालू असे सामना आपण पाहतोय. माणिक 11 या संघाने प्रथमतः फलंदाजी स्वीकारली होती आणि आमंत्रित केलं होतं क्षेत्ररक्षणासाठी पार्थ 11 संघाला आणि प्रथमतः फलंदाजी करून माणिक 11 संघाने 43 धावांचं उद्दिष्ट ठेवलं आहे पार्थ 11 या संघासमोर. तर स्ट्रायकिंगला असतील नक्कीच आमच्यासोबत इथे एक पारदर्शक निर्माण झालाय. योगेश बनबे यांच्याकडून यानंतर कोणीही 3 बॉल 3 षटकार लगावले तर यावेळेस काय घडताय, चेंडू क्षेत्ररक्षक थोडासा बीट करून गेलाय. झेल होती परंतु झेल निसटला आणि चेंडूला पाठवून दिलाय 4 धावेसाठी. 4 धावेच्या माध्यमातून धावांचा श्री गणेश इथे झालाय. जर कोणी 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर योगेशजी बनबे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलाय आणि जर बंटी भाटकर यांनी जर अंकित गोडगेचा विकेट काढला तर पंकजदादा पवार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलाय. त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर प्रथमेश भाटकर. चांगला चेंडू चांगल्या पटका सजवण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. चांगले विकेट कपिंग विजय दत्ते यांच्याकडून पाहायला मिळाले. यष्टीरक्षकाचं काम बजावताना आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी प्रथमेश भाटकर. पुन्हा एकदा ऑन बॉलिंग मार पाहायला मिळते. यावेळी अचूक टप्प्याचा चेंडू परिकावून धरून दिलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालंय आणि एक धाव कंप्लीट केली. इथे ओव्हर थ्रो झालाय. ओव्हर थ्रोचा पुरेपूर फायदा उचललाय आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. 2 धावेच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत पोहोचले 6 या धावसंख्येवरती. आता पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर चालू 43 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. जर कोणी 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि प्रथमेश भाटकर यांनी जर अंकित गोडगे यांचा विकेट घेतला तर 100 रुपयाचं पारितोषिक आलंय पंकजदादा पवार यांच्याकडून. यावेळीच फुल टॉस चेंडू फुल टॉस करण्याचा प्रयत्न होता परंतु पायावरती जाऊन चेंडू हदळलाय आणि एक धाव कंप्लीट केली आहे. एका धावेच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आता 7 या धावसंख्येवरती. 7 धावा पहिल्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. आपण पाहतो या सामना माणिक 11 विपक्ष असेल पार्थ 11. यानंतर होणारा सामना असेल संघर्ष युवा प्रतिष्ठान विपक्ष असतील VH चॅलेंजर. या 2 संघाच्या दरम्यान ही लढत नंतरच्या आपण भागामध्ये पाहणार आहोत.
तर चालू असलेला सामना मैदानाच्या दिशेने माणिक 11 संघ आणि ही लढत आहे पार्थ 11 संघांमध्ये. तर 43 धावांचं मोठं लक्ष आपण पाहतोय. पार्थ 11 संघ कशा रीतीने पाठलाग करतोय, तर कशा रीतीने डिफेंड करतील. यावेळी शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न होता, पंच आमच्याकडे ओळतात आहे. नक्कीच दोन्ही हात समांतर म्हणजेच काय 22वा नियम वापरावा लागला क्रिकेट मधील आणि पंचांचा निर्णय येतोय वाईट, म्हणजेच काय अतिरिक्त धावा इथे खर्च केली आहे. अतिरिक्त धावेच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आता 8 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा प्रथमेश भाटकर राईट नंबरचा विकेट, फुलटा चेंडू बिरकावून जरूर दिलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असतील. एक धाव तर दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल परंतु राहुल गेलाय तिथे क्षेत्ररक्षक. नक्कीच पुन्हा एकदा ऑन बॉलिंग मार प्रथमेश बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस चांगला चेंडू चांगला फटका घेतलाय. एक धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावीचा प्रयत्न जरूर इथे प्रथमेश भाटकर थ्रो करतील त्यापर्यंत इथे फेकी खराब थोडीशी झाली आणि त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजांना भेटला आणि धावसंख्या पुढे सरसावेल 12 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पार्थ 11 संघाची 12 धावा, बिनबाद 12 धावा. डीजे मैदानाच्या दिशेने नवीन बॉलर गोलंदाजी ट्रॅकवर राहुल आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. मात्र संघ अडचणीत सापडलाय. आणि गोलंदाजी ट्रॅकवर राहुल सुरवीने जर विकेट काढला तर 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. अंकित गोडगे यांचं विकेट काढला तर पंकज पवार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि राहुल बोरकर पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. अंकितसाठी हा चेंडू अनंत कार्पेट चेंडू खेळला गेलाय. पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. थोडीशी मिस स्पीड झाले. क्षेत्ररक्षक थोडासा बीट झालाय. धावा कळवायचे पंच. लायमन नक्कीच पंचांचा निर्णय येतो. 4 धावा आणि 4 धावीच्या मदतीने धावसंख्या 16 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. सोळा धावा 43 धावांचं उद्दिष्ट ठेवलं होतं आणि धावसंख्या दुसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. धावसंख्या जण पोहोचले 16 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा राहुल बोरकर ऑन बॉलिंग मार पाहायला मिळेल. राईट नंबरचा विकेट अंकितसाठी हा चेंडू चांगला चेंडू टाकला होता. थोडीशी मिसस्टँडिंग झालं विकेट किपर विजयदादा यांच्याकडून आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला. एक धाव कंप्लीट केली तिथे आणि एका धावेच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 या धावसंख्येवरती. आता मात्र 17 वरती होईल का खतरा. मात्र राहुल बोरकर साठी पारितोषिक आलाय. जर का अंकित गोडगे यांचा विकेट घेतला तर 100 रुपयाचं पारितोषिक आलं होतं पंकज दादा पवार यांच्याकडून. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल इलेक्शन मध्ये राहुल बोरकर. पुढे चेंडू घेऊन यावेळीच चांगला चेंडू चांगला रीतीने फेकला गेला. निर्धाव चेंडूची इथून जरूर सांगता झाले. सर्वेशला काहीसा थोडासा चेंडू समजला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाले. धावसंख्या तिथेच थांबले 17 धावा. बिनगडी बाद 17 धावा. दुसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. अजूनही 3 चेंडू शेष असतील. मात्र पार्थ 11 संघ संघर्ष करतावेळी आपल्याला पाहायला मिळतोय कारण जिंकण्याची धडपड इथे पाहायला मिळते. पहिला सामना जरूर गमावलाय पार्थ 11 संघाने परंतु माणिक 11 संघ
पहिला सामना विजय होऊन आता दुसऱ्या सामन्यामध्ये प्रवेश केलाय. परंतु लीग फॉर्मॅटमध्ये स्पर्धा खेळवली जाते. इथे आपल्याला 4 सामने दिले जातील. 4 सामन्यामधील पॉईंट टेबल प्रमाणे क्वालिफाय होतील लीग फॉर्मॅटमध्ये. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक देत आहे ना, चांगल्या प्रकारे जेज केला जेल आणि समाप्त होतोय सर्वेचा खेळ. डीजे डीजे मास्टर श्वेत पेटकर आपण पाहतोय. सुमधुर संगीत आपल्याला पाहायला मिळतं डीजे मास्टर यांच्याकडून. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. नवीन फलंदाज राजा स्वप्नील गोविलकर. राजा दाखल झालाय. पोलीस दलातील कार्यरत असलेली स्वप्नील राजा गोविलकर. पहिला चेंडू हलक्या हाताने कट केला. चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 18 या धावसंख्येवरती. एक गडी बाद. सर्वेशला मागं परतावलं. तिसऱ्या ओव्हरचा आता मात्र 2 षटक समाप्ती झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर भारत 11 संघ 43 धावांचा पाठलाग करत असता वेळी 18 धावा, एक गडी बाद. बॅक डीजे थँक्यू. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज आमिर. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. राजा याला समजलं नाही. निर्धाव चेंडूची जरूर सांगता झाले. चांगले विकेट किपिंग सुद्धा पाहायला मिळाले विजय दादा यांच्या माध्यमातून. सतरा चेंडू 25 धावांची आवश्यकता असेल इथून. समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन्ही संघांमध्ये लढत. यावेळी ब्लॉकवरचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची जरूर सांगता होते. चांगला चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढला होता राजाला, पण काही तो चेंडू थोडीशी ताकद लावावी लागेल राजाला. जर का आपल्याला सामना जर जिंकायचा असेल, चांगली षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. परंतु सिंगल डबल जरी घेतले तरी 25 धावा होऊ शकतात. परंतु कशा रीतीने खेळेल ही राजावरती असेल. पुन्हा एकदा राजा टू आमिर. फुल टॉस चेंडू. यावेळेस फुल टॉसला फुल केलाय आणि पॉवरफुल 6 आर. डीजे पॉवरफुल केलाय. सरळ पाठवून दिलाय. मिड विकेट कौ कॉर्नरच्या बाहेर 6 धावांसाठी राजा यांच्या बॅट मधून. आणि 6 धाव्याने संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्येत आणून पोहोचले 24 या धावसंख्येवरती. एक गडी बाद. तिसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगती पथावर चालू आहे. अजूनही 3 चेंडू शेष असतील. आमिर बनबे ऑन बॉलिंग मार्क पाहायला मिळेल आपल्याला स्ट्रायकिंग एंडला. पहिला 2 चेंडू जागेवरती ठेवलं होतं राजाला, परंतु तिसरा चेंडू फुलटॉसला. फुलटॉस यावेळेस पुन्हा एकदा शटन पूल करण्याचा प्रयत्न जरूर होता. लेग बाईटचा इशारा होता पंचांचा. नक्कीच लेग बाईट मध्ये 1 धाव कंप्लीट केली आहे. आणि एका धावीने धावसंख्या पुन्हा एकदा 25 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळेल. आमिर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर येतावेळी आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतंय. युट्यूबच्या लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून
जे सर्व प्रेक्षक मॅचचा आनंद घेतात आहे. घरोघरी ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्टच्या टेनिस क्रिकेट .in माध्यमातून पोहोचवली जाते. कुर्तडे प्रीमियर लीगचा हा थरार आपण पाहतोय, अनुभवतोय, ऐकतोय आणि पाहतोय. पुन्हा एकदा अलंद कार्पेट चेंडू खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा तिथून कंप्लीट केल्या. क्षेत्ररक्षक फेकी करेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2 धावेच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 27 या धावसंख्येवरती. आता 43 धावांचं टार्गेट जरूर माणिक इलेव्हन या संघाने सेट केलं होतं. माणिक इलेव्हन संघाचा जर विचार केला, आज तिसरं पर्व असेल आणि तिसऱ्या पर्वापर्यंत आदरणीय बंटीजी भाटकर हे संघ मालक असतील. तिन्ही पर्वामध्ये त्यांनी हा संघ आपला इथे उभा केला या कुर्तडे प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा फुली चेंडू घेऊन अंकित टू अमीर. यावेळेस काय फटका सजवलाय, काय फटका सजवला. क्षेत्ररक्षकला बीट करून गेलेला चेंडू वन बाउन्स सीमा रेखा पार. KPL चौकार. डीजे मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 31 धावा. एक गडी बाद 3 षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र सामना येऊन टेपलाय अंतिम क्षणी. 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता मैदानामध्ये. पार्थ इलेव्हन या संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजीचा भार कोणत्या गोलंदाजावरती सोपवला जाईल. माणिक इलेव्हन या संघाचा जर विचार केला आपण तर सातत्याने या पंचकृषीमधील आदरणीय बंटीजी भाटकर आपला संघ सातत्याने उतरवत असतात. विशेष करून त्यांचे कौतुक असे आहे की एक क्रिकेटवरची वेळ आहे त्यांना, क्रिकेटचं ते आपल्या पणाला लावता. आपण अनेक भागामध्ये जर या पंचकृषीमध्ये गेला तर माणिक इलेव्हन हा संघ लीग फॉर्मॅटमध्ये खेळवला जातो. ते आदरणीय बंटीजी भाटकर. नवीन गोलंदाज पाहायला मिळेल संकेश. पहिला चेंडू 12 धावांची आवश्यकता असताना पहिला चेंडू अतिरिक्त धावा इथे खर्च केली आहे. म्हणजे थोडासा दबाव जरूर असेल गोलंदाजावरती, कारण थोडीशी मिसफील्ड झाली, परंतु त्यातून आता सामना येऊन टेपला. 12 चेंडू 12 धावा. गोलंदाजावरती प्रेशर निर्माण जरूर असेल. यावेळेस काय हिट केले राजाने, पॉवरफुल हिट केली आहे. अमीर पोहोचेल का चेंडू पर्यंत? नक्की तिथे चेंडू थोडासा निसटला अंतिम क्षणी आणि तिथून 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आता असेल ती म्हणजेच 34 या धावसंख्येवरती. एक गडी बाद. 4थ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. सुरेख फटका लगावला होता राजेने, परंतु बॅटचा मिडल झाला नाही. चांगल्या प्रकारे टोल. यावेळीच काय पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे टोलवलाय चेंडू. 1 धाव कंप्लीट केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय जरुरी, ते मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चित्त्यासारखी चपळाई आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. अंकित घोडगे असतील आणि राजा गोविलकर असतील. चांगली गोलंदाजी संकेश कांद्रे यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते. यावेळी सलंद कार्पेट चेंडू खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये असतील तिथे तैनात. 1 धाव कंप्लीट केले. रोहित पोहोचला क्षेत्ररक्षक तिथे एका धावेने आणि धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावली. 37 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. तर मात्र इथून चेंडू बाकी असतील 9 आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 6. 9 चेंडू 6 धावांची आवश्यकता. अंकित घोडगे ऑन स्ट्राइक इन द बॅट. रिव्हर्स अटेम्प्ट केला. यावेळीच येट धावा फटका मारलाय. क्रिकेट मधील येट धावा फटका म्हणून ज्याला ओळखलं जातं तो रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि परफेक्ट केला होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक संघ मालक स्वतःहून बंटीजी भाटकर शेठ तिथे उपस्थित होते आणि चांगल्या प्रकारे चेंडू गॅदर केलाय आणि फेकी करेपर्यंत 1 धावा तिथून कंप्लीट केला. 1 धावेच्या माध्यमातून धावसंख्या 38 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा संकेश चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. राजा गोविलकर यावेळीच चेंडू खाली. रोहित पोहोचील त्यापूर्वी 1 धावा कंप्लीट. पुन्हा एकदा एका धावेने धावसंख्या 39 या धावसंख्येवरती. आता
39 धावा आपण पाहतोय. अजूनही 7 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. यावेळी अलंद कार्पेट चेंडू खेळलाय. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही, परंतु फॉलो थ्रू मध्ये संकेत स्वतःहून आली, चित्त्यासारखी धाव घेतली आणि तो चेंडू गॅदर केला. तिथून MD बॉईज या संघाचे संघ मालक तेजस आंग्रे आणि वेदांत आंग्रे यांनी कृपया पवलीमध्ये यायचे. MD बॉईज या संघाचे संघ मालक तेजस आंग्रे आणि वेदांत आंग्रे. धावसंख्या 41 धावा. इथून 2 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू आणि 2 धावा. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास जरूर दाखवला जाईल माणिक इलेव्हन संघ. तिथून 2 धावा आपल्याला डिफेंड करायचे आहे. तर चेंडू बाकी असतील 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज राजा गोविलकर पाहायला मिळतोय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अंकित गोडगे. याला आतापर्यंत चांगली गोलंदाजी. प्रथमेश भाटकर गोलंदाजी ट्रॅकवर आले. नवीन गोलंदाज स्वतःहून संघ मालक. पुन्हा संघाची दारोदार आपल्या खांद्यावर घेतली गेली. इथून 2 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 2 धावा. ऑन बॉलिंग मार्क प्रथमेश भाटकर. बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल. पंचांचा स्टार्टचा निर्णय येतोय. राजासाठी हा चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर होत आहे. निर्धाव चेंडूची सांगतो होते मित्रांनो. क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो, कारण इथे जोपर्यंत मैदानामध्ये शेवटचा चेंडू येत नाही तोपर्यंत या सामन्याचा काही निकाल लागत नाही. कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. कारण आता हे याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळेल आपल्याला. 6 चेंडूमध्ये 2 धावा असं वाटतं की सहजरित्या पूर्ण होतील, परंतु खूप कठीण आहे. कारण हे क्रिकेट आहे आणि क्रिकेट आपण हे जो वेळी मैदानामध्ये खेळतो त्यावेळी आपल्याला समजतं क्रिकेट गेम काय आहे खरा आपल्याला पाहायला मिळेल. आता पहिला चेंडू डॉट. त्यानंतर आता फुली चेंडू घेऊन येतील प्रथमेश भाटकर. कशा रीतीने राजा गोविलकर यांना चेंडू टोळवतील पाहूया. थोडीशी क्षेत्ररक्षण मध्ये बदल जरूर केला आहे. तर 2 धावांची आवश्यकता असावी. थोडेसे काही क्षेत्ररक्षक पुढे मागे केले आहे. यावेळी अचूक टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. नक्कीच इथे काय घडतंय, काय बिघडतंय. इथे मात्र चांगल्या रीतीने झेल टिपलाय, पकडलाय झेल आणि संपलाय राजा गोविलकर यांचा खेळ. आणि अजूनही 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असेल. डीजे आतमध्ये काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. प्रथमेश कुळी. 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता. काय हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करणारा असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडू 2 धावा. प्रथमेश कांद्रे आणि चेंडूला उडवलाय. चेंडू सीमा रेखा पार. इथे मात्र सामना विजयी होते पार्थ इलेव्हन संघ. डीजे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याला जातोय तो म्हणजे अंकित गोडगे. आपण यायचं इथे. अंकित गोडगे आपण यायचं आहे आमच्या टॉस बॉक्सच्या इथे यायचं आहे. अंकित गोडगे आणि आपलं टी शर्ट आणि मेडल घेऊन जायचं आहे, कारण आपण या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ठरलात अंकित गोडगे. और टू डीजे गो टू